सर्व उपस्थितांचं जनशक्ती वाचक चळवळ आणि सुदामे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आमचे पत्रकार मित्र सतीश सुदामे यांचं 2 वर्षापूर्वी आकस्मिक निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला एक मुशायरा, त्याचं आयोजन त्यांच्या सर्व उर्दू कवितेवर त्यांचं जे मंडळ आहे त्या लोकांनी केलेला होता. आज ती लोकही योगायोगाने इथे उपस्थित आहेत. दुसऱ्या वर्षी त्यांच्या कवितांचं संकलन प्रकाशित करावं अशी संकल्पना ऋषिकेश पालोदकर यांनी आमच्यासमोर मांडली आणि त्या अनुषंगाने आज त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या स्मृतिसंध्येचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला जे पाहुणे लाभलेले आहेत आणि ज्यांच्या हस्ते या कविता संग्रहाचं प्रकाशन आपण करणार आहोत त्या दोन्ही मान्यवर पाहुण्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आदरणीय प्राध्यापक प्रभाकर बागले सर आणि आमचे कवी मित्र डॉक्टर सुहास जेवळीकर यांना विनंती, त्यांनी मंचावरती यावं. मी सुदामे वहिनींना विनंती करतो की त्यांनी प्रकाशन समारंभापुरतं का होईना मंचावरती यावं. आपण मान्यवर पाहुण्यांचं स्वागत करूयात. ज्यांच्या हस्ते या कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे ते ज्येष्ठ समीक्षक प्रभाकर बागले सरांचं स्वागत करण्याची विनंती ऋषिकेश पालोदकर यांना मी करतो. श्याम देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सुहास जेवळीकर यांचं स्वागत करावं. सतीश सुदामे यांच्या सर्व कविता आमचे साहित्यिक मित्र धनंजय चिंचोलीकर यांनी संकलित केल्या. त्यांनी त्या सगळ्या कवितांची निवड करून त्याला एक ग्रंथरूप देण्यामध्ये आम्हाला मोठा हातभार लावला आणि आज हे पुस्तक तुमच्या सगळ्या साक्षीने या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. मी प्रभाकर बागले सर आणि सुहास जेवळीकर यांना विनंती करतो की त्यांनी या कविता संग्रहाचं प्रकाशन करावं. ऋषिकेश पालोदकर. धन्यवाद. आमचे कवी मित्र सुहास जेवळीकर यांनी पहिली अट मला घातली होती की पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मी येतो, पण मला माझे बाकीचे सगळे ताण असल्यामुळे मला भाषण करायला लावू नको, म्हणजे मला मोकळेपणानं बाकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येऊ शकेल. हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा असा आपण केलेला आहे. ह्या निमित्ताने मराठीतील दर्जेदार कवितांचा एक कार्यक्रम रसयात्रा तुमच्यासमोर सादर होणार आहे. तरी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचासमोर येऊन स्थानापन्न व्हावे. सतीश सुदामे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही या ठिकाणी सादर करतो आहोत. या कार्यक्रमामध्ये स्वतः सुदामे यांची 2 गीते जी सुरेश वाडकरांनी गायलेली आहेत ती पण तुमच्यासमोर सादर होणार आहेत. या दुसऱ्या कार्यक्रमासाठी ज्या मान्यवरांना आपण निमंत्रित केलेले आहे त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. कवयित्री रंजन कंधारकर, अभियंता शशांक जेवळीकर, गायक विश्वनाथ दाशरथे यांना विनंती की त्यांनी मंचावरून स्थानापन्न व्हावे. चैतन्य सुदामे यांना विनंती करतो की त्यांनी विश्वनाथ दाशरथे यांचं स्वागत करावं.
विश्वनाथ दाशरथ, शशांक जेवळीकर यांचं स्वागत करण्याची विनंती केतकी सुदाम यांना. रंजन कंधारकर यांचं स्वागत रुचिका पालोदकर. पुस्तक प्रकाशनाचा आयोजक जनशक्ती वाचक चळवळीचा एक भाग म्हणून ही माझी भूमिका मी थांबवून या कार्यक्रमाच्या सहभागाची भूमिका तुमच्यासमोर सादर करण्यासाठी इकडे जाऊन बसतो. सर्व पाहुण्यांना विनंती की समोर पण जागा थोड्या रिकाम्या आहेत, तुम्ही समोर येऊन बसा. येतोय व्यवस्थित? रसयात्रा मराठी कवितांचा कार्यक्रम. सगळ्यात पहिल्यांदाच एक खुलासा असा करतो की आम्ही जे मंचावर बसलेलो आहोत, आमच्या कोणाच्याही कविता आम्ही सादर करणार नाही. कोणापासून कोणापर्यंतच्या कविता आम्ही ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहोत ह्याच्याशी चर्चा करत असताना एक मजेशीर बाब आमच्या साहित्यिक मित्राने आमच्या नजरेस आणून दिली, धनंजयनी. ह्याच्यामध्ये संत नामदेवांची कविता आहे आणि नामदेव ढसाळांची कविता आहे. रसाळ नामदेव ते ढसाळ नामदेव असा हा कवितेचा प्रवास आहे. धनंजयची पुढची कॉमेंट फार चांगली होती की ढसाळ शब्द नीट उच्चार कर, ती तुझं ढिसाळ झाला तर फार पंचायत होईल, कारण की नामदेव ढसाळांचे शब्द अतिशय असे पक्के बसलेले आहेत, त्याच्यात कुठेही ढिसाळता नाही. मी म्हणलं आमच्या अविनाशची ध्वनी व्यवस्था खूप चांगली आहे, त्याच्यामुळं एखाद्या वेळेस थोडासा आम्ही खराब उच्चारलेला शब्द पण तुम्हाला चांगला ऐकू येईल अशी मी सुरुवातीलाच आशा व्यक्त करतो. माईकचं टेस्टिंग करत असताना जेव्हा विश्वनाथचे सूर कानावर आले आणि आपला गळा म्हणजे नरडं आहे, त्यांचा गळा आहे आमचं नरडं आहे, त्याच्यामुळे माझ्या बाकीच्या नरड्यातून काही तुमच्या कानावर पडावे याच्या आधी त्याचे चांगले सूर तुमच्या कानावरती पडावेत. सतीश सुदामे या आमच्या पत्रकार मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ हा आम्ही कार्यक्रम करतो आहोत. सतीश सुदामे यांचा कविता संग्रह तुमच्या सगळ्यांना आम्ही जाताना सप्रेम भेट देणार आहोतच. सुदामे यांची एक अतिशय सुंदर अशी सीडी सुरेश वाडकर, चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजामध्ये प्रकाशित झालेली होती. त्या सीडीतलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं अतिशय सुंदर असं भजन आज तुमच्यासमोर विश्वनाथ दाशरथे सादर करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. विश्वनाथ दाशरथे, सतीश सुदामे यांचं विठ्ठलावरचं हे भजन तुमच्यासमोर. रे पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे, देई थारा पायी जड झाले संसाराचे ओझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे. तुझ विण सुना सारा मनाचा गाभारा, तुझ विण सुना सारा मनाचा गाभारा, ठाई ठाई दिसे मज, ठाई ठाई दिसे माई रूपची तुझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे.
होता पहाट वाजे राऊळाचा घाट, होता पहाट वाजे राऊळाचा घाट, पाऊले चालती वाट, पाऊले चालती वाट, मन आनंदून नाचे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे. हा संसार संसार यातनाची हार, हा संसार संसार यातनाची फार, आता माई सोसवेना, आता माई सोसवेना संसाराचा भार, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे. देई थारा पायी जड झाले संसाराचे ओझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे, पंढरीचे माय माझे धरितो पाय तुझे. रसिकांनी सुरुवातीला टाळ्या वाजवल्याचं एक फार वेगळं असं दडपण कलाकारांवरती येतं. एरवी कसं होतं की कार्यक्रम हळूहळू चढत चढत जातो आणि नंतर मग शेवटी दाद मिळायला सुरुवात होते. पहिल्यांदा दाद मिळाल्याच्या नंतर अडचण ही होती की आता पुढं आपल्यावर जबाबदारी आहे. अतिशय सुंदर आवाजात आणि मूळ सुरेश वाडकरांनी गायलेली ती रचना पण फार सुंदर आहे. आपली भावना अतिशय साध्या शब्दात मांडणे ही ते आमच्या कवी पत्रकार मित्राची खासियत होती. त्याच्या या कविता संग्रहाच्या मलपृष्ठावरती जी आम्ही ओळ वापरलेली आहे, नाही मंत्र तंत्र नाही जादू टोणा, नाही मंत्र तंत्र नाही जादू टोणा, कला जीवनाचा मेळ हा जाणा. इतक्या साध्या शब्दामध्ये मला जी नेहमी आवडते जात्यावरची ओवी आठवली. कला आणि जीवन याचं संगम कसा आहे, कशासाठी, म्हणजे बाकीची सगळी व्यवधानं असताना तुम्ही कशासाठी इथे येऊन बसलात, बाकीची सगळी आकर्षणं असताना, आणि रोजच्या धकाधकीत व्यवहारात नेमकं कलेचं स्थान काय आहे, जे आमच्या मित्राने साध्या भाषेत लिहिलं. कुणातरी अनामिक बाईने जातेवरच्या ओव्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे किती कमी शब्दामध्ये दाण्याच्या सोबत जिण्याचा रगडा, सकाळी ती जातं ओढती आहे. किती कमी शब्दामध्ये कला आणि जीवन असं सांगितलेलं आहे. दाण्याच्या सोबत जिण्याचा रगडा, गाण्याच्या ओढीने तुला ओढीते दगडा. वा वा. आता त्याच्यामध्ये दगडा हा शब्द नवऱ्यासाठी पण वापरलेला आहे असं समीक्षक वगैरे सांगतात, ती गोष्ट वेगळी. कला आणि जीवन ह्याचं अजून एक म्हणजे आम्ही मुद्दाम एक प्रयोग असा इथं करतो आहोत की विश्वनाथ दासरथे यांना कुठल्याही वाद्याच्या साथीशिवाय फक्त इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यावरती गायला लावलं, जेणेकरून त्याच्यातले जे शब्द आहेत ते जास्त प्रामुख्याने तुमच्या कानावरती यावेत. पण शब्दांच्या संदर्भातला अतिशय टोकाचा अभिमान म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा मी शब्दांमध्ये अशी ताकद